ठीक आहे. आज आपण पाहणार आहोत की गुगल अल्गोरिदम्स काय असतात. ओके. कुणाला आयडिया आहे का गुगल अल्गोरिदम ऐकलंय का कोणी? हो सर. गुगल रँकिंग अल्गोरिदम्स काय असतात ते बघूयात. म्हणजे काय की एक्झॅक्टली गुगल तुम्हाला सर्च केल्यावर कंटेंट कोणत्या प्रकारे प्रोव्हाइड करतो ते आपण बघूयात. ओके. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या वेबसाईटसाठी, वेबसाईटच्या एसईओसाठी. ज्यावेळेस तुम्ही ह्या गुगल अल्गोरिदमच्या अकॉर्डिंग तुमच्या वेबसाईट डिझायनिंग कराल, तुमच्या वेबसाईटवरचा कंटेंट डिझाईन कराल, ते तुम्हाला खूप बेटर असेल किंवा खूप हेल्पफुल असेल इझिली गुगल सर्च इंजिन रिझल्ट पेजवर रँक करण्यासाठी. ओके. आता त्याच्यासाठी काही 5 फॅक्टर्स आहेत. ओके. आता आपण हे सगळं पाहतोय आपल्या वेबसाईट रिलेटेड. हा, ओके. वेबसाईटवर कोणता कंटेंट अपलोड करायचा, कोणत्या प्रकारचं कंटेंट अपलोड करायचा, त्यामध्ये कीवर्ड्स काय असले पाहिजेत, वेबसाईटची क्वालिटी कशी पाहिजे, मोबाईल फ्रेंडली पाहिजे का तुमची वेबसाईट, हे सगळ्या गोष्टीचं आपण काय करतो की हे गुगल कसं ॲनालिसिस करतं तुमची वेबसाईट. तर त्या रिलेटेड आपण काय गुगलचे एक 8-9 अल्गोरिदम्स आहेत. त्या अल्गोरिदमचा यूज करून काय करतं गुगल तुमचा पूर्ण वेबसाईटचा सर्वे करतो आणि त्यानुसार डिसाईड करतं की तुमच्या वेबसाईटची रँकिंग ही वाढवायची आहे किंवा ॲज इट इज ठेवून ते तुम्हाला डी रँक करायचा प्रयत्न करेल. ओके. आता ते फॅक्टर्स कोणते आहेत ते बघूयात आपण. हे बघा, की सर्च सिग्नल्स म्हणजे काय, की एखादं युजर ज्यावेळेस सर्च करेल एखादी क्वेरी. ओके. तर गुगल ते कोणत्या पद्धतीने अनालाइज करतं बघा. फर्स्ट आहे मिनिंग्स. ओके. मिनिंग ऑफ युअर क्वेरी. ओके. आधी अंडरस्टँड करतं गुगल की तो युजर काय सर्च करत आहे. ओके. जसं की समजा व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग हे मी कीवर्ड सर्च करत आहे. ओके. त्यावेळेस गुगल काय करतं सगळ्यात पहिला की ती क्वेरी काय आहे हे अंडरस्टँड करतं. ओके. त्यानंतर काय करतं रिलेव्हन्स बघतं. रिलेव्हन्स ऑफ कंटेंट. ओके. म्हणजे काय की त्या क्वेरीला कोणतं कंटेंट रिलेव्हंट आहे, कोणतं कंटेंट प्रोव्हाइड करायला पाहिजे. ते फोटो असेल, एखादं व्हिडिओ असेल, इन्फोग्राफिक्स असेल किंवा एखादं PDF फाईल असेल तुमच्या वेबसाईटवरची, हे सगळं कंटेंट रिलेटेड झालं. ओके. ह्यापैकी कोणतं कंटेंट त्या सर्चला म्हणजे त्या क्वेरीला मी प्रोव्हाइड केलं पाहिजे हे गुगल आधी चेक करतं. ओके. त्यानंतर त्या कंटेंटचं क्वालिटी चेक करतं गुगल. क्वालिटी म्हणजे काय की ते कंटेंट किती एक्झॅक्टली मॅच आहे तुमच्या क्वेरीसोबत. ओके. आणि त्या कंटेंटचं एक्सपिरियन्स काय आहे. क्वालिटी म्हणजे काय की ते कितपत अपडेटेड कंटेंट आहे. ओके. आता समजा की हे 2025 चालू 25 संपत आलेलं आहे. ओके. आणि तुम्ही तुमच्या वेबसाईटवर जर कंटेंट 2020चा 22चा ठेवला तर ते कंटेंट काय झालं, लो क्वालिटी कंटेंट झालं. तुम्हाला काय करायला तुम्हाला काय पाहायला पाहिजे की टाईम टू टाईम अपडेटेड ठेवायला पाहिजे. ओके. तर असे जे पण अपडेटेड कंटेंट आहेत, जे पण ज्या कंटेंटची क्वालिटी बेटर आहे, हे काय करतं गुगल क्वेरीला रिझल्ट दाखवण्याचा प्रयत्न करतं. ओके. फोर्थ आहे युजॅबिलिटी एक्सपिरियन्स द कंटेंट. म्हणजे काय की ते कंटेंट किती वेळा काय झालं सर्च रिझल्टमध्ये शो झालेलं आहे, हे काय करतं हे बघतं गुगल आधी. मग त्यानुसार पण कन्सिडर करतं की आता एखादं समजा व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग जर मी सर्च करतोय आणि एखादी वेबसाईटचे आन्सर खूप साऱ्या क्वेरींवर आलेला आहे, म्हणजे फर्स्टला आलेलं आहे, सेकंडला आलेलं आहे, फर्स्टला आलेलं आहे, सेकंड आले हिस्ट्रीमध्ये. ओके. तर असे कंटेंटला काय करतं गुगल इझिली प्रमोट करतं की हा हे कंटेंट रिलेव्हंट आहे, याची क्वालिटी जास्त आहे, पर्टिक्युलर क्वेरीला सर्च क्वेरीला ह्याचा आन्सर मिळत आहे. त्यामुळं काय करतं अशा कंटेंटला इझिली गुगल काय करतं प्रमोट करतं, ऑर्गॅनिकली प्रमोट करतं. ओके. आता लास्ट आहे कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, कनेक्ट ह्युमन क्युरियोसिटी टू नॉलेज. ओके. म्हणजे काय एकदम इझिली किंवा रिलेव्हंट कंटेंट मी डायरेक्ट प्रोव्हाइड करतो युजरला. म्हणजे जे पण युजफुल आहे ते. ओके.
हे आहेत एक 5 की सर्च सिग्नल्स. ओके. ह्याच्या अकॉर्डिंग काय करतं गुगल तुम्हाला अ, जे पण क्वेरीला आहे जे आन्सर आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. आता हे अल्गोरिदम्स वर्क कसं करतात ते बघू आपण. ओके. आता समजा ह्याचे काय 8 मेजर अल्गोरिदम्स आहेत. ओके. जसं की अल्गोरिदमची इथे लिस्ट आहेत बघा. अल्गोरिदम म्हणजे काय की एखादं एक सिंपल एक प्रोग्राम असतं गुगलचे. छोटे छोटे प्रोग्राम्स असतात जे की तुमच्या वेबसाईटवर वेबसाईटला पूर्ण अनालाइज करण्यासाठी युजफुल असतात हे. ह्या अल्गोरिदमच्या किंवा ह्या प्रोग्रामच्या बेसिसवरच तुमची वेबसाईट ही रँक कशी करावी हे गुगल काय करतं डिसाईड करतं. ओके. तर हे 8 आहेत. पांडा अपडेट आहे, पेंग्विन अपडेट आहे, हमिंगबर्ड अपडेट आहे, मोबाईल अपडेट आहे, परेड अपडेट आहे, पॉसम अपडेट आहे, पायरेट अपडेट आहे आणि रँक ब्रेन अपडेट आहे. ओके. हे हे 8च्या 8 काय आहेत गुगलचे एक स्मॉल अल्गोरिदम प्रोग्राम्स आहेत. ओके. आता हे आपण वन बाय वन बघूयात की हे कसं एक्झॅक्टली वर्क करतं. ओके. हे सगळं आता आपल्याला म्हणजे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या कारण आपण तुमच्या वेबसाईटसाठी ज्यावेळेस तुम्ही कंटेंट फाइंड आउट कराल म्हणजे एखादं टेक्स्ट एखादं पॅराग्राफ लिहायचं असेल, एखादं तुम्हाला डाटा कलेक्ट करायचा असेल तुमच्या वेबसाईटसाठी, एखादं इमेज हवा असेल, व्हिडिओ बनवायचा असेल, व्हॉटएव्हर तुमच्या वेबसाईटवरचा जेवढा पण कंटेंट तुम्हाला हवा असेल तो कंटेंट कोणत्या अल्गोरिदमच्या अंडर कोणत्या रूल्सच्या अंडर हवा म्हणजे यायला पाहिजे ते आपण काय करणार आहे आज शिकणार आहे. ओके. पहिलं मोस्ट मेजर अपडेट अल्गोरिदम आहे पांडा अपडेट. ओके. पांडा अपडेटचं एकदम म्हणजे तुम्हाला एक बेसिकली सांगतो की पांडा अपडेट काय करतं तुमच्या वेबसाईटचं कंटेंट क्वालिटी काय करतं एन्हान्स करायला बघतं. एन्हान्स करायला बघतं म्हणजे काय ज्यावेळेस समजा तुम्ही एखादी वेबसाईट बनवत आहात. ओके. आता वेबसाईट बनवतोय मी डिजिटल मार्केटिंग एजन्सीची. ओके. त्यावेळेस मी काय करतोय की माझे असे भरपूर सारे कॉम्पिटिटरचे वेबसाईट मी अनालाइज करतोय म्हणजे बघतोय मला कसं डिझाईन करायचंय काय डिझाईन करायचंय वगैरे. त्यानुसार मी काय करणार समजा मला एखादं इन्फॉर्मेशन पाहिजे तर मी काय करणार ह्या वेबसाईटवरचं जर मी कॉपी पेस्ट केलो हे असं टेक्स्ट किंवा एखादा डाटा वगैरे किंवा एखादं आर्टिकल आहे ते डाउनलोड करून मी माझ्या वेबसाईटवर अपलोड केलं तर हे काय झालं ह्या अशा वेबसाईटला काय करतं गुगल डी रँक करतं. ओके. म्हणजे हे बघा इथे दिसतंय बघा काय तुमच्या वेबसाईटवर काय डुप्लिकेट कंटेंट ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेबसाईटवरून घ्याल आणि ॲज इट इज तुमच्या वेबसाईटवर यूज कराल त्यावेळेस काय करतं गुगलला हे इझिली कळतं. कशा थ्रू कळतं पांडा अल्गोरिदम थ्रू कळतं की तुम्ही दुसऱ्याचा वेबसाईटवरचा कंटेंट घेतलेला आहे किंवा चोरलेला आहे आणि तो कंटेंट काय आहे डुप्लिकेट आहे. तर त्यावेळेस काय करतं पांडा अल्गोरिदम तुमची वेबसाईट डी रँक करतं. डी रँक करतं म्हणजे काय तुमची वेबसाईट लो क्वालिटी वेबसाईट आहे असं गुगलला सिग्नल देतं. ओके. आता याच्यामध्ये अजून खूप सारे पार्ट्स आहेत. ओके. सेकंड आहे आर्टिकल स्टफिंग. ओके. आर्टिकल स्टफिंग म्हणजे काय असतं की एखाद्याने ब्लॉग लिहिलेला आहे ते ब्लॉग ॲज इट इज घ्यायचं तुम्ही तुमच्या वेबसाईटवर ब्लॉग पब्लिश करायचं. ओके. किंवा काय करायचं प्लॅगराईज करायचं किंवा कॉपी स्पिन करायचं म्हणजे काय समजा हे बघा आता मी हे घेतलंय. ओके. हे कंटेंट मी जे समजा एखाद्या सर्व्हिसेसचं मी पेज ओपन करतोय. हे बघा इथलं जो कंटेंट आहे वी डेव्हलप सॉफ्टवेअर सोल्युशन्स रेंजिंग फ्रॉम द स्पेसिफिक मॉड्यूल हे जो कंटेंट आहे हा कंटेंट काय करतोय मी इथून घेतोय पण काय करतोय मी स्पिन करून लिहितोय म्हणजे वर्डिंग पुढे मागे करून लिहितोय. ओके. हे असं जरी कराल तरी तुम्हाला काय तुम्ही काय होईल पांडा अल्गोरिदम काय करेल तुमच्या वेबसाईटवर स्ट्राईक मारेल. ओके. त्यामुळे तुमच्या वेबसाईटवर जो पण कंटेंट असेल तो अ, तो काय पाहिजे ओरिजिनलच पाहिजे. तुम्ही चॅट जीपीटी वरून सुद्धा कंटेंट कॉपी करू शकत नाही. ते इझिली गुगलला कळतं की हे पर्टिक्युलर कंटेंट तुम्ही चॅट जीपीटी वरून घेतलाय किंवा एखाद्या AI टूल्सचा वापर करून घेतलेला आहे. त्यामुळं काय करतं गुगल तुमची वेबसाईट काय करतं डी रँक करतं पांडा अल्गोरिदम.
त्यामुळे काय करायचं, तुम्ही स्वतः ओरिजिनल कंटेंट लिहायचं. हां, इवन तुम्हाला ते कंटेंट जर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तर तुम्ही चॅट जीपीटी वरून वगैरे ट्रान्सलेट करून घेऊ शकता. पण जो पण कंटेंट पाहिजे तुमचा तो काय पाहिजे, ओरिजिनल कंटेंटच पाहिजे. ओके. जर ओरिजिनल कंटेंट नसेल तर पांडा अल्गोरिदम काय करतं, तुमची वेबसाईट डी रँक करतं. ओके, समजलं पांडा अल्गोरिदम काय वर्क करतं? बाकीच्यांना? विवेक, तन्वी, प्रसन्न. हो सर, समजलं. हम्म. हे क्वेश्चन इंटरव्ह्यूज मध्ये विचारतात, त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. मी अजून एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो सिंपल वे मध्ये. हे बघा, एक एक दोन लाईन मध्येच हे करायचं, म्हणजे काय डेफिनेशन्स वगैरे किंवा मिनिंग समजून घ्या, म्हणजे तुम्हाला इझिली एक्सप्लेन करता येतं. पांडा अल्गोरिदम काय करतं की कंटेंट ओरिजिनल आहे का हे चेक करतं तुमच्या वेबसाईटवर. ओके, बस, बाकी काही नाही. जर डुप्लिकेट कंटेंट असेल तर तुमची वेबसाईट डी रँक करायचं ट्राय करतं. ओके. आता कीवर्ड स्टफिंग एक आहे इथे. कीवर्ड स्टफिंग म्हणजे काय की आता एखाद्या वेबसाईटवर तुम्ही आता एखादी आपण लिस्ट काढतो, समजा एक 100 कीवर्डची लिस्ट काढली मी. ओके. आणि कीवर्डचं एक हे असतं की एका प्रपोर्शनमध्ये तुमच्या वेबसाईटवर यूज करायचं असतं प्रत्येक पेजवर, म्हणजे ज्याचं रेशो आहे 1 to 2%. म्हणजे एक 100 वर्ड, सॉरी 1000 वर्ड्सच्या कंटेंट मागे तुम्ही एक 2%, म्हणजे अराउंड एक किती 1 to 2% म्हणजे एक 4 ते 5, 4 ते 5 काय पाहिजे, तुमचे कीवर्ड्स पाहिजे, मेन टार्गेटेड कीवर्ड्स. ओके. काय काय वेबसाईटवर काय होतं ते, आता हजार कॅरेक्टरच्या वर्डच्या मागे खूप सारे कीवर्ड्स यूज करतात, म्हणजे अनलिमिटेड कीवर्ड्स यूज करतात भरपूर. त्याला काय म्हणतात, कीवर्ड स्टफिंग. म्हणजे लिमिटेडपेक्षा जास्त प्रमाणाच्या बाहेर जास्त जर कीवर्ड यूज केलात एका वेब पेजवर, तर ते पण काय झालं, तुमची वेबसाईट डी रँक होते. त्यामुळे एका प्रपोर्शनमध्येच तुम्ही काय करायचं, कीवर्ड यूज करायचं. ओके. हे सगळं कोण चेक करतं, पांडा अल्गोरिदम चेक करतं. आता दुसरं आहे अल्गोरिदम, हे पेंग्विन अल्गोरिदम. ओके. पेंग्विन अल्गोरिदमचं एक्झॅक्टली गोल काय असतं बघा, डाऊन रँक साइट्स विथ स्पॅमी मॅन्युप्लेटिव्ह लिंक प्रोफाइल्स. ओके. आता बघा, हे काय, याचं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला एक, की आधीच्या काळात तुम्ही तुम्हाला एखादं सॉन्ग वगैरे डाउनलोड करायचं असेल, MP3 डाउनलोड करत असेल तुम्ही, तर तिथे असे खूप सारं हे असतात बघा, म्हणजे लिंक्स असतात. कोणी एक्सपिरियन्स केलंय का खाली, डाउनलोड 1, डाउनलोड 2, डाउनलोड 3? तर अशा वेळेस काय होतं, तुम्ही कोणत्या पण एका डाउनलोडवर क्लिक केलात तर कुठल्याच एका इरिलेव्हंट साईटवर तुम्ही हे व्हाल, रिडायरेक्ट होता. ओके. असं तुम्ही सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलंच असेल कुठे तर कुठे. तर अशा वेळेस अशा लिंक्सला काय म्हणतो आपण, इरिलेव्हंट लिंक्स किंवा स्पॅमी लिंक्स म्हणतो. असे लिंक्स तुमच्या वेबसाईटवर तुम्ही ठेवायचे नाहीत. एखादा युजर जर तुमच्या वेबसाईटवर व्हिजिट करायला आला आणि समजा त्याला तिथून कुठल्या तरी वेबसाईटवर रिडायरेक्ट व्हायचं आहे किंवा तुम्ही एखादं लिंक प्रोव्हाइड केला असेल त्याला, तर ते लिंकवर ज्यावेळेस तो क्लिक करेल तर त्याला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशनच मिळायला पाहिजे. जर आता मी समजा की एखाद्या वेबसाईटवर गेलो आणि तिथे मी एक लिंक पाहिलंय, त्याच्यावर क्लिक करतो आणि मला ते शूज शॉपिंगसाठी घेऊन जाते, शॉपिंग रिलेटेड वेबसाईटला रिडायरेक्ट होत आहे किंवा एखाद्या यूट्यूब चॅनलला रिडायरेक्ट होत आहे, तर हे काय झाले, सगळे स्पॅमी आणि इरिलेव्हंट लिंक्स झाले. ओके. असे लिंक्स काय करायचं, तुम्ही तुमच्या वेबसाईटवर अवॉइड करायचे. बस एवढंच आहे पेंग्विन अपडेटचं. ओके. लिंक्स विथ ओव्हर ऑप्टिमाइज अँकर टेक्स्ट म्हणजे काय, की एखादं लिंक तुम्ही दिलाय टेक्स्टला,
समजा मला हे गुगल आहे हे इतक्याच वर्डला जर लिंक द्यायचं असेल तर ते बेटर आहे. तुम्ही एखादा पूर्ण सेंटेन्सला जर लिंक प्रोव्हाइड करत असाल ते ओव्हर ऑप्टिमाइज झालं. ओके. बेसिकली काय की पेगविन अपडेट हे काय बघतंय एक्झॅक्टली की तुमच्या वेबसाईटवर स्पॅमी लिंक तुम्ही ठेवायला नाही पाहिजे. असेल तर तुमची वेबसाईट काय करतं, डिरँक करतं. ओके. हे सगळे स्मॉल स्मॉल प्रोग्राम जे आहेत गुगलचे हे तुमच्या वेबसाईटला कम्प्लिटली अनालाइज करूनच तुमची वेबसाईटची रँकिंग डिसाईड करतात. ओके. त्यामुळे या सगळ्या फॅक्टर 8 जे मेजर अल्गोरिदम्स आहेत ते तुमच्या डोक्यात ठेवायचे आणि त्यावरूनच तुमच्या वेबसाईटचा कंटेंट तुम्ही फाइंड आउट करायचा. हे झालं पेंग्विन अपडेट. ओके. आता नेक्स्ट आहे पॉसम. पॉसमचा गोल बघा काय आहे पॉसम अल्गोरिदमचा. डिलिव्हर बेटर अँड मोर डायव्हर्स रिझल्ट डिपेंडिंग ऑन द लोकेशन ऑफ द सर्च इंजिन अँड द ॲड्रेस ऑफ द कंपनी. ओके. म्हणजे काय की तुमच्या वेबसाईटवरचा जो पण बिझनेस ॲड्रेस तुम्ही प्रोव्हाइड करत आहे. ओके. एखादं बिझनेस ॲड्रेस प्रोव्हाइड करत असेल किंवा जिओ स्पेसिफिक तुम्ही एखादं काय म्हणतात कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले असेल. समजा माझ्या शॉपच्या साईडला एक समजा माझी एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे. ओके. तिथे अजून काही डिजिटल मार्केटिंग एजन्सीचे हे आहेत म्हणजे काय म्हणतात बिल्डिंग्स आहेत माझ्या आजूबाजूला. मी काय करतोय की त्यांच्या ॲड्रेसवर मी माझी एजन्सी काय करतोय लोकली प्रमोट करतोय. ओके. जर असं असेल समजा शेअर अ फिजिकल ॲड्रेस विथ अ सेमिलर बिझनेस. ओके. तर असं असेल तर काय करतं तुमची वेबसाईट इझी डी रँक करायचं ट्राय करतं की तुम्ही लोकली सुद्धा काय करताय फ्रॉड करताय. हे कोण बघतं, पॉसम अल्गोरिदम चेक करतं. आता समजा तुम्ही तुमच्या वेबसाईटवर एखादं लोकल कंटेंट वापरलेलं आहे लोकल लँग्वेजमध्ये कंटेंट वापरलेला आहे. ओके. समजा मराठी आहे मराठी रिलेटेड वापरलेलं आहे तर ते काय होतं की ॲक्च्युली त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये काय होतं तुमची वेबसाईट रँकिंगला येते. ओके. ते हे चेक करतं आधी पॉसम अल्गोरिदम की त्या पर्टिक्युलर लोकेशनसाठी तुम्ही वेगळ्या लँग्वेजमध्ये काही पेजेस बनवलेले आहात का किंवा लोकल फोटोज तुमचे रँक होत आहेत का. लोकल फोटोज इन केस म्हणजे काय की आपण गुगल माय बिझनेसला वगैरे आपले ऑफिसचे फोटोज टाकतोय किंवा एक आपल्या स्टोअर लोकेशनचे फोटोज अपलोड करतोय. ते फोटोज इझिली रँक होत आहेत का हे सगळं कोण बघतं, पॉसम अल्गोरिदम बघतं. बेसिकली पॉसम अल्गोरिदमचं काय काम आहे की तुम्ही फिजिकली किंवा लोकली ज्या एरियामध्ये आहात त्या एरियाचा तुमचा बिझनेस ॲड्रेस तुमचा लोकल कंटेंट हा राईट आहे का हे कोण चेक करतं, पॉसम अल्गोरिदम चेक करतं. इवन तुम्ही जर फिजिकली नॉट प्रेझेंट नसाल सुद्धा पण तुमच्या वेबसाईटवरचा जो पण कंटेंट आहे हा फिजिकली म्हणजे सॉरी फिजिकल त्या जिओ लोकेशनच्या रिलेटेड आहे का हे सुद्धा ते चेक करतं. ओके. इवन तुमचं जर फिजिकल लोकेशन नसेल तरी तुमची वेबसाईटचा जो पण कंटेंट आहे त्या लोकेशन रिलेटेड आहे का हे सुद्धा चेक करतं, पॉसम अल्गोरिदम चेक करतं. हे बघा इथे दिलंय बघा की हजार्ड्स म्हणजे काय की कधी तुमची वेबसाईट डी रँक होऊ शकते. बघा शेअर अ फिजिकल ॲड्रेस विथ अ सिमिलर बिझनेस. एखाद्या सिमिलर बिझनेस सोबत तुम्ही काय करता त्यांचा ॲड्रेस तुम्ही तुमच्या पण बिझनेसला यूज करता. ओके. सेकंड आहे कॉम्पिटेटर्स हू बिझनेस ॲड्रेस इज क्लोजर टू सर्चर लोकेशन. म्हणजे काय एखादा युजर एका पर्टिक्युलर लोकेशनला खूप सर्च करत आहे समजा बाणे राऊंडमध्ये सर्च करत आहे आणि माझं ॲड्रेस आहे शिवाजीनगरला तरी पण मी काय करतो त्या पर्टिक्युलर लोकेशनला मी सर्च रिझल्ट माझं दाखवतोय. तर अशा वेळेस काय होतं तुमची वेबसाईट म्हणजे वेगळीच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहे हे त्याला समजतं. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी काय होतं तुमच्या वेबसाईटसाठी धोकादायक आहेत. त्यामुळे तुमच्या वेबसाईटवरचा बिझनेस ॲड्रेस कॉन्टॅक्ट डिटेल्स तुमच्या वेबसाईटवरचा कंटेंट जो पण आहे हे लोकली किंवा त्या पर्टिक्युलर लोकेशन वाईज रिलेटेड पाहिजे. ओके. समजतं हे तीन समजले का तीन हे
समजतंय समज सर. ओके. हे बघा, नेक्स्ट आहे अल्गोरिदम हमिंग बर्ड अपडेट. ओके, आता हमिंग बर्ड अपडेट काय करतं बघा, की प्रोड्यूस मोर रिलेव्हंट सर्च रिझल्ट बाय बेटर अंडरस्टँडिंग द मिनिंग बिहाइंड द क्वेरीज. ओके, म्हणजे काय की तुमच्या वेबसाईटवरचा कंटेंट हे किती अपडेटेड आहे हे काय सांगतं. हमिंग बर्ड अपडेट काय करतं हे चेक करतं. म्हणजे समजा की आता सध्या तुमची वेबसाईट 2025 मध्ये तुम्ही बिल्ड करत आहेत आणि तुम्ही काय करताय, तुमच्या वेबसाईटवर 2013 सालचं कंटेंट तुम्ही लिहिताय. ओके, तर हे काय झालं, खूप इरिलिव्हंट झालं. म्हणजे जो युजर सर्च करत आहे आणि त्याला आन्सर वेगळंच मिळत आहे. ओके, तर हे काय झालं, खूप इरिलिव्हंट गोष्टी झाले. तर हे काय करतं, हमिंग बर्ड प्रोग्राम काय करतं, चेक करतं की तुमच्या वेबसाईटवरचा जो पण कंटेंट आहे हा लेटेस्ट नॉलेज प्रोव्हाइड करतो का, लेटेस्ट अपडेट प्रोव्हाइड करत आहे का युजर्सला. हे काय करतं, हमिंग बर्ड प्रोग्राम चेक करतं. आणि तुमच्या वेबसाईटवरचा जो पण कंटेंट आहे हा तुम्ही काय करायला पाहिजे, प्रत्येक प्रत्येक 3 महिन्यानंतर हा कंटेंट तुम्ही काय करायचं, अपडेटेड ठेवलं पाहिजे. हे कोण चेक करतं, हमिंग बर्ड अपडेट चेक करतं. आणि इथं खाली सेम कीवर्ड स्टफिंग आहे, लो क्वालिटी कंटेंट आहे. लो क्वालिटी कंटेंट म्हणजे काय, की ज्या कंटेंटला क्वालिटीच नाही आहे. म्हणजे की तुम्ही सर्च एक युजर सर्च एक करताय, तुम्ही प्रोव्हाइड एक करत आहे आणि त्या कंटेंटला काहीच अर्थ नाही. समजा व्हॉट इज डिजिटल मार्केटिंग मी सर्च करतोय आणि तुम्ही डेफिनेशन लिहिताय 1 लाईन 2 लाईनमध्ये. हे काय झालं, ह्या कंटेंटचं क्वालिटी काय झालं, खूप लो झालं. तेच तुम्ही डीपली किंवा एकदम वॉसमध्ये एक्सप्लेन करत आहात डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आणि अपडेटेड आहात करंट इयरसोबत, करंट ट्रेंडसोबत आणि हा कीवर्ड स्टफिंग नाही आहे तुमच्या कंटेंटमध्ये, तर असं काय, असे कंटेंट काय होईल, इझिली रँक होईल. हे कोण चेक करतं, हमिंग बर्ड अपडेट चेक करतं. बेसिकली हे 4 अपडेट तुम्हाला एकदा रिवाईज करतो परत एकदा, म्हणजे समजेल. पांडा अल्गोरिदम काय करतं, तुमचं कंटेंट ओरिजिनल आहे का हे चेक करतं. जर डुप्लिकेट असेल तर तो डी रँक करायचा ट्राय करतो. सेकंड आहे पेंग्विन. पेंग्विन अपडेटमध्ये काय होतं, तुमच्या वेबसाईटवर जे पण लिंक्स आहेत हे व्यवस्थित वर्क होत आहेत का चेक करतं. जर स्पॅमी लिंक असतील तर तुमची वेबसाईट काय होती, ऑटोमॅटिकली डी रँक होते. तिसरं आहे पॉसम. पॉसम म्हणजे काय, तुम्ही लोकली तुमचा बिझनेस कोणत्या प्रकारे प्रमोट करत आहात, ऑर्गॅनिकली. तुमचा बिझनेस ॲड्रेस असेल, तुमचा कंटेंटचं लँग्वेज असेल किंवा तुमचं जो पण जिओ लोकेशन रिलेटेड जे पण रँकिंग असेल, ही तुमची व्यवस्थित आहे का नाही, हे काय करतं, पॉसम अल्गोरिदम चेक करतं. सेक फोर्थ आहे हमिंगबर्ड अपडेट. हमिंगबर्ड अपडेटमध्ये काय होतं, तुमच्या वेबसाईटवरचा कंटेंट किती त्याची क्वालिटी जास्त आहे, किती बेटर ते अंडरस्टँडेबल आहे, किती अपडेटेड आहे तुमच्या वेबसाईटवरचा कंटेंट, हे चेक करतं. आणि हमिंगबर्ड अल्गोरिदम हे पण सुद्धा चेक करतं की तुमचा कंटेंट वेबसाईटवरचा हा अपडेटेड आहे का नाही. प्रत्येक 3 महिन्यांनी 2 महिन्यांनी हा कंटेंट अपडेट होत आहे का नाही, हे सुद्धा कोण चेक करतं, हमिंगबर्ड अपडेट चेक करतं. हं. हे सगळे लक्षात ठेवा, कारण आपण आता पुढे जाऊन एक एक्सेल शीट बनवणार आहे उद्या परवा वगैरे, तर त्यानुसार तुम्हाला सगळं तुमच्या वेबसाईट रिलेटेड कंटेंट ह्या 8 अल्गोरिदमचा विचार करूनच काय करायचंय, फाइंड आउट करायचंय. आता हे बघा, पाचवा आहे मोबाईल अल्गोरिदम. मोबाईल अल्गोरिदम म्हणजे काय, की तुमचं जो पण हे काय वेबसाईट आहे हे किती मोबाईल फ्रेंडली आहे. ओके, मोबाईल फ्रेंडली आहे म्हणजे काय, गोल बघा काय आहे ह्या अल्गोरिदमचं, रँक हायर मोबाईल ऑप्टिमाइज पेजेस इन अ सर्च इंजिन रिझल्ट पेज अँड लोअर द रँकिंग ऑफ द पेजेस दॅट आर नॉट मोबाईल ऑप्टिमाइज. ओके, म्हणजे काय, मोबाईल ब्राउझरवर तुमची वेबसाईट किती इझिली फास्ट किंवा स्पीड लोड होत आहे. हे काय करतं, मोबाईल अल्गोरिदम चेक करतं. आणि किती मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे, मोबाईल फ्रेंडली आहे,
हे काय करतं, चेक करतं ऑडियन्स जे वेबसाईट मोबाईलमध्ये यूज करतात किंवा सगळ्याच स्क्रीनसाठी यूज करतात, तर तुमचे वेबसाईट काय पाहिजे, सगळ्या स्क्रीनसाठी रिस्पॉन्सिव्ह पाहिजे. समजा तुम्ही टॅबसाठी ओपन करताय तर टॅबसाठी वेगळं बनवलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतोय बघा, आता ही वेबसाईट आहे, ओके. आता याला मोबाईल फ्रेंडली आहे का नाही कसं चेक करायचं, ज्यावेळेस तुम्ही इन्स्पेक्टमध्ये जाल इथे, तर इथे एक ऑप्शन येतं बघा लेफ्ट साईडला इथे, ह्याला क्लिक करा तुम्ही, हे बघा. इथे रिस्पॉन्सिव्हला ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस इथे तुम्हाला मोबाईलचे सगळे तुम्हाला मोबाईल ऑप्शन दिसतील बघा, हे बघा. आता मला आयफोन, जो युजर आहे आयफोन 14 प्रो मॅक्सवर त्याला कसं दिसेल हे बघा. व्यवस्थित दिसत आहे. तर दिसत असेल व्यवस्थित तर समजायचं की तुमची वेबसाईट मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे. काय काय वेळेला काय होतं की काही वेबसाईट दिसत नाहीत, म्हणजे एकदम टेक्स्ट ह्या साईडला जातं किंवा ह्या साईडला जातं, टेक्स्ट मधूनच कट होतं. हे बघा सगळ्या ह्याला रिस्पॉन्सिव्ह आहे. हे बघा मोबाईल कॉन्फिगर आहे, मोबाईल फ्रेंडली आहे आणि इझिली काय होत आहे तुमच्या मोबाईल स्क्रीनवर सुद्धा लोड होत आहे. तर हे कोण चेक करतं, मोबाईल अल्गोरिदम चेक करतं. आपल्याला ज्यावेळेस आपण वेबसाईट डिझाईन करू त्यावेळेस काय करायचं, आधी डेस्कटॉपसाठी डिझाईन करायचं, त्यानंतर आपण रिस्पॉन्सिव्ह मोडमध्ये जाऊन आपण टॅबसाठी डिझाईन करू शकतो आणि मोबाईलसाठी सुद्धा वेगळ्या पद्धतीचं डिझाईन करू शकतो. तर ह्या सगळ्या रिस्पॉन्सिव्ह मोडमध्ये आपल्याला काय करायचं, आपली वेबसाईट डिझाईन करायचं आहे, जेणेकरून काय होईल, आपण इझिली सगळ्या अल्गोरिदममध्ये रँक करू. 6वा अपडेट आहे फ्रेड. फ्रेड अपडेट आहे अल्गोरिदम, ओके. हे काय करतं फ्रेड अपडेट, त्याचं गोल बघा, फिल्टर लो क्वालिटी सर्च रिझल्ट हुज सोल पर्पज इज टू जनरेट अफिलेट ॲड्स अँड रिव्हेन्यू, ओके. म्हणजे काय बघा की तुमच्या वेबसाईटचा अपडेट चेक करतं. वेबसाईट आता तुम्ही 2020मध्ये बनवलं आहे समजा, हां, आणि त्यानंतर तुम्ही काय केलं, त्या वेबसाईटवर काही अपडेटच केला नाहीत. तुमची वेबसाईट बिल्ड कधी केलेली आहे, 2020 साली, आणि तुम्ही काय करताय 2025मध्ये त्या वेबसाईटची ॲड रन करताय, ओके. तुम्ही समजा 2025मध्ये त्या वेबसाईटची ॲड रन करताय, पण त्या वेबसाईटवरचा जो पण कंटेंट आहे, जो पण डाटा आहे, तो काय आहे 2020मध्ये तुम्ही अपडेट केलेला आहे, ओके. मग ॲड थ्रू काय होईल, खूप सारे ट्रॅफिक तुमच्या वेबसाईटवर येईल, ओके. खूप सारे ट्रॅफिक तुमच्या वेबसाईटवर आल्यावर त्या ट्रॅफिकला तुमच्या वेबसाईटवरचा जो पण रिझल्ट आहे, जो पण कंटेंट आहे, तो खूप इरिलेवंट वाटेल. ओके. इरिलेव्हंट वाटेल म्हणजे खूप लो क्वालिटी कंटेंट वाटेल. म्हणजे त्याला 2025च्या अकॉर्डिंग जो तो युजर क्वेरी सर्च करत आहे त्याचा रिझल्ट त्याला मिळतच नाही. कारण तुम्ही तुमच्या वेबसाईटवरचा 2020 पासूनचा कंटेंट काय केलेलं आहे, अपडेटच केलेलं नाही. तर अशा वेळेस काय होईल, तुमची वेबसाईट काय होईल, डी रँक होईल. आणि हे कोण चेक करतं, तर फ्रेड अल्गोरिदम चेक करतं हे, की तुमची वेबसाईटचा जो पण सर्च रिझल्ट आहे तो किती इरिलेव्हंट आणि रिलेव्हंट आहे, हे कोण चेक करतं, फ्रेड अल्गोरिदम चेक करतं. आणि ते कंटेंट किती व्हॅल्युएबल आहे हे सुद्धा बघतं. आणि काही काही वेळेस काय होतं, काही कंटेंट आपण काय करतो माहिती का, की ॲडसाठी पुश करतो. ॲडसाठी लिहितो पर्टिक्युलर की कीवर्ड्स टाका, ॲडसाठी प्रमोट होईल वगैरे. तर तसं जर असेल किंवा हे बघा इथं आहे बघा, ॲड सेंटर कंटेंट, म्हणजे ज्या कंटेंटमध्ये तुम्ही खूप जास्त कीवर्ड्स अपडेट केलेले आहे, ते कंटेंट फक्त ॲडसाठी वापरत आहे, तर अशा वेळेस काय करतं, फ्रेड अल्गोरिदम ते डिटेक्ट करून तुमची वेबसाईट काय करतं, डी रँक करतं. त्यामुळे कधी पण आपल्या वेबसाईटवरचा जो पण कंटेंट आहे तो एकदम व्यवस्थित गुगलच्या गाईडलाईन्सच्या अंडरच लिहायचा, जेणेकरून कोणी पण रीड केलं तर त्याला त्या कंटेंट काय स्पॅमी वाटला नाही पाहिजे, लो क्वालिटी वाटला नाही पाहिजे.
त्यामुळे ज्यावेळेस कंटेंट लिहितो त्यावेळेस आपण व्यवस्थित गुगल वेबमास्टरच्या गाईडलाईननुसारच लिहायचं ते वेबसाईट. समजा काय काय वेळेला काय होतं की आता डिजिटल मार्केटिंग एजन्सीचं कोणी कीवर्ड सर्च करत आहे, ओके, आणि त्याला मी काय करतोय, माझी वेबसाईट आहे, माझी वेबसाईट कुठली, ट्रॅव्हलची वेबसाईट, ट्रॅव्हलिंगची वेबसाईट आहे समजा. आता मी माझ्या वेबसाईटवर एखादं कंटेंट लिहितोय आणि त्या कंटेंटमध्ये मी बेस्ट डिजिटल मार्केटिंग एजन्सी इन पुणे असं सर्च टाकतोय, आणि जर कोणी सर्च केलं ते कीवर्डवर आणि त्याला दिसतंय ट्रॅव्हलिंग वेबसाईट, ओके, ट्रॅव्हलिंग वेबसाईट दिसते त्याला, मग हे काय झालं, खूप इरिलेव्हंट झाली ना गोष्ट, म्हणजे एखाद्या कीवर्डवर कीवर्ड मॅच पण होत नाही आणि तरी मी माझं बिझनेस दाखवतोय. जर असं काहीतरी करत असाल तर तुम्ही, तर तुमची वेबसाईट काय होईल, डी रँक होईल. ओके. लास्ट, सेकंड लास्ट आहे पायरेट. ओके, सगळ्यांना माहिती असते पायरेट कॉपी काय असते, काय असते माहिती आहे का सगळ्यांना, पायरेटेड कॉपी काय असते? नाही सर. पायरेटेड कॉपी अजून कुणाला, विवेक, प्रसन्न, अमर, तन्वी? सर कॉपीराइट. हां, येस, कॉपीरायटेड असते. पायरेट कॉपी म्हणजे काय, की आपण समजा एखादं मूवी थिएटरला रिलीज होते, ओके, मूवी थिएटरला रिलीज झाल्यावर असे खूप सारे वेबसाईट असतात जिथे काय होतं, ती मूवी ऑलरेडी त्यांनी काय करतात, अपलोड करून ठेवतात डाउनलोडसाठी, ओके. तर असे वेबसाईट काय झाले की हे पायरेट वेबसाईट झाले, जे वेबसाईट काय करतात, दुसऱ्यांचं कंटेंट घेऊन आपल्या वेबसाईटवर अपलोड करायचं विदाऊट कन्सर्न, म्हणजे विदाऊट काय म्हणतात त्याला, परमिशन, तर त्याला काय म्हणतात, पायरेटेड कंटेंट. ओके. असं काय करायचं, आता समजा की तुम्ही तुमची एक वेबसाईट बनवताय, हां, त्या वेबसाईटवर तुम्हाला काय करायचं आहे की काही वेळेला तुम्हाला फोटोज वापरायचे असतील, एखादा व्हिडिओ यूज करायचा असेल, एखादं म्युझिक यूज करायचं असेल, तर काय करावं लागेल की तुम्हाला तुमचं ओरिजिनलच फोटो, व्हिडिओ आणि म्युझिक यूज करावं लागेल. जर तुम्ही समजा कोणत्या तरी दुसऱ्या वेबसाईटवरून तिथलं फोटो डाउनलोड करून तुमच्या वेबसाईटवर यूज करताय, तिथून व्हिडिओ डाउनलोड करून तुमच्या वेबसाईटवर यूज करताय, एखादं म्युझिक लावताय तुमच्या व्हिडिओला विदाऊट परमिशन, तर असे असे जो कंटेंट असतं त्याला काय म्हणतो, पायरेटेड कंटेंट. जर कंटेंट तुमच्या वेबसाईटवर जर गुगल अल्गोरिदमला सापडलं तर तुमची वेबसाईट काय होईल, इझिली डी रँक तर होईलच, तुम्हाला गुगल काय करतं, कॉपीराईट स्ट्राईकसुद्धा प्रोव्हाइड करतं. आणि जितकं जास्त तुमच्या वेबसाईटवर कॉपीराईट स्ट्राईक पडेल, तुमची वेबसाईट रँक होणार नाही. ओके, इथं आहे बघा, हाऊ टू स्टे सेफमध्ये लिहिलं आहे बघा, डोंट डिस्ट्रीब्यूट एनीवन्स कंटेंट विदाउट द कॉपीराईट ओनर्स परमिशन. हे जास्त करून कुठं होतं, यूट्यूबला होतं बघा. यूट्यूबला जर कोणी म्हणजे जास्त व्ह्यूजचे व्हिडिओज कोणी अपलोड केलं तर काय होतं, खूप लोकांनी ते व्हिडिओ डाउनलोड करतं आणि आपल्या चॅनलला हे करतात, पोस्ट करतात विदाऊट परमिशन. तर अशा कंटेंटला काय म्हणतो आपण, पायरेटेड कंटेंट. जर असं कंटेंट तुमच्या वेबसाईटवर तुम्ही ठेवाल तर तुमची वेबसाईट रँक होणार नाही. ओके, की ह्याला काय म्हणतो, चोरी केलेलं कंटेंट असेल, स्टोलन कंटेंट असेल, हे खूप हे आहे रिस्की आहे तुमच्या ह्याच्यासाठी, तुमच्या वेबसाईटसाठी. समजा एका एका दोघांनी जर तुमच्या वेबसाईटला स्ट्राईक केलं, तर तुमची वेबसाईट जरी एक नंबर पेजला रँक करत असेल, 2 नंबर पेजला रँक करत असेल, तर ते डायरेक्ट हंड्रेड पेजला जाते तुमची वेबसाईट. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की तुमच्या वेबसाईटवरचा जो पण कंटेंट तुम्ही यूज करत आहात हे ओरिजिनल असणंच पाहिजे. जरी तुम्हाला कुणाचे तरी फोटोज यूज करायचे असेल, कुठून तरी फोटोज डाउनलोड करायचे असेल, तर तुम्ही पेड पेड फोटोज घ्या, पेड व्हिडिओज घ्या, किंवा त्या पर्टिक्युलर व्हिडिओच्या ओनरसोबत तुम्ही डिस्कस करून त्याला विचारा की हा व्हिडिओ मी यूज करू शकतो का माझ्या वेबसाईटवर. जर त्याने परमिशन दिली तर यूज करा, नाही दिली तर यूज करू नका. तर ह्यामुळे काय होतं, तुमची वेबसाईट खूप लवकर डी रँक होते. ओके. समजलं पायरेट कंटेंट म्हणजे काय असतं, पायल मॅडम? हो सर. येस.
म्हणजे आता लास्ट बघूयात आपण रँक ब्रेन. ओके, रँक ब्रेनचा बघा गोल काय आहे. डिलिव्हर बेटर सर्च रिझल्ट बेस्ड ऑन द रिलेव्हन्सी अँड मशीन लर्निंग. ओके, म्हणजे काय, समजा तुमच्या वेबसाईटवर काय म्हणतात, वेबसाईटचा जो पण कंटेंट आहे तो किती युजफुल आहे. ओके, युजफुल म्हणजे काय, की एखादं ए आय टूल किंवा सध्याचं ए आय वाले जे पण जनरेशन आहे, मशीन लर्निंगवाली जनरेशन आहे, तर हे तुमच्या वेबसाईटला किती इझिली ॲनालिसिस करू शकते. ओके, आणि इझिली कसं कोणाच्या सर्च क्वेरीला काय करतात, आन्सर देऊ शकते हे चेक करतं. ओके, डेड लिंक्स आहेत का चेक करतं तुमच्या वेबसाईटवर, किंवा एखादं इन्फोग्राफिक्स जर तुम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे ते किती ॲक्युरेट आहे हे चेक करतं. आता इथे एक ऑप्शन आहे बघा, थर्डवाला हजारमध्ये, पुअर यू एक्स अँड युजर एक्सपिरियन्स. म्हणजे काय, तुमच्या वेबसाईटवर जर मी स्क्रोल करत आहे समजा आणि माझं खूप एक्सपिरियन्स खराब होत आहे, तुमचे बटनच व्यवस्थित नाही आहेत तुमच्या वेबसाईटवर, तुमच्या वेबसाईटवरचा डाटा कंटेंट व्यवस्थित स्ट्रक्चर नाही आहे, कोणता पण कंटेंट कोणत्या पण साईडला आहे, मधूनच काय होतं, वेबसाईट हँग होते तुमची, तर हे काय होतं, एखादं युजरचं एक्सपिरियन्स खराब होतं. ओके, त्यामुळे काय होतं, तुमच्या वेबसाईटचं काय होतं, डी रँक होती. आणि समजा तुमच्या वेबसाईटवरचा जो पण कंटेंट तुम्ही प्रोव्हाइड करत आहात हे खूप अपडेटेड आणि एस सी ओरिएंटेड असेल, तर एखाद्या ए आय टूल्समध्ये सुद्धा कोणीतरी सर्च केलेलं आहे कोणत्या तरी रिझल्टबद्दल, तर तिथं सुद्धा काय करतं, चॅट जी पी टी म्हणा, एक्झाम्पल घ्या, तिथं काय करतं, चॅट जी पी टी काय करतं, तुमच्या वेबसाईटची लिंक त्या युजरला प्रोव्हाइड करतं, की हां ह्या वेबसाईटवर जाऊन तू काय करू शकतो, तुझं कंटेंट चेक करू शकतो. जर ए आय टूल्समध्ये सुद्धा तुम्हाला रँक करायचं असेल तर रँक ब्रेन हे काय करावं लागेल तुम्हाला, इझिली अल्गोरिदम डोक्यात ठेवून तुमच्या वेबसाईटवरचा कंटेंट त्यानुसार तुम्हाला लिहावं लागेल. हे काम करतं रँक ब्रेन. ओके, हे झाले तुमचे 8 अल्गोरिदम्स. आता ज्यावेळेस तुम्ही वेबसाईट बनवायला घ्याल त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की कशा कशा पद्धतीने तुम्ही डाटा वगैरे कलेक्ट करायचं, आणि हे सगळे 8च्या 8 फॅक्टर तुम्ही अल्गोरिदम डोक्यात ठेवून हे करायचं, काय म्हणतात, तुमच्या वेबसाईटचं कंटेंट, तुमच्या वेबसाईटचं डिझायनिंग करायचं व्यवस्थित. पहिलं अल्गोरिदम काय आहे, पांडा, जे की काय करतं, तुमच्या वेबसाईटचं ओरिजिनल कंटेंट आहे का हे चेक करतं, डुप्लिकेट असेल तर डी रँक करतं. पेंग्विन अल्गोरिदम काय करतं, तुमच्या वेबसाईटवरचे जेवढे पण लिंक्स आहेत हे व्यवस्थित आहेत का, त्याचं आउटपुट व्यवस्थित देत आहे का लिंक्स, हे चेक करतं. पॉसम काय करतं, तुम्ही लोकली व्यवस्थित रँक करत आहात का, तुमच्या वेबसाईटवरचा तुमच्या बिझनेसचा जो पण ॲड्रेस आहे हा लोकली मॅच होतं का तुमच्या बिझनेस रिलेटेड, हे चेक करतं. त्यानंतर चौथा आहे हमिंगबर्ड अपडेट. हमिंगबर्ड अपडेट काय करतं, हमिंगबर्ड अपडेट काय करतं, तुमच्या वेबसाईटवर चा जो पण कंटेंट आहे तो किती अपडेटेड आहे, त्याच्यावर कीवर्ड्स किती वेळा यूज केलेला आहे, जो सर्च इंजिन रिझल्ट पेजमध्ये इझिली लोकांना म्हणजे काय म्हणतात, अपडेटेड कंटेंट इझिली कसं प्रोव्हाइड करता येईल हे कोण बघतं, हमिंगबर्ड अपडेट बघतं. मोबाईल अपडेट काय बघतं, तुमचं वेबसाईट जो आहे की हा किती मोबाईल फ्रेंडली आहे, मोबाईल युजर्सना सुद्धा तो किती इझिली ॲक्सेस करता येतं, हे कोण चेक करतं, मोबाईल अल्गोरिदम चेक करतं. त्यानंतर फ्रेड अपडेट काय करतं, की तुम्ही जे हे करताय, जो पण इन्फॉर्मेशन स्प्रेड करताय हे किती काय म्हणतात, व्यवस्थित इन्फॉर्मेशन हे करताय, प्रोव्हाइड करताय, कोणती इन्फॉर्मेशन कधी चुकीची प्रोव्हाइड करताय का नाही ना, तर किंवा एखाद्या ॲड सेंटर रिलेटेड तुम्ही कंटेंट लिहित असाल, की फक्त ॲड मला प्रमोट करायचे म्हणून मी कंटेंट लिहितोय, तर असं काय असेल तर ते फ्रेड अल्गोरिदम इझिली कॅच करतं. सातवा आहे पायरेट कंटेंट. पायरेटेड कंटेंट म्हणजे काय, तुम्ही कोणाच्या कन्सर्नशिवाय, कोणाच्या परमिशनशिवाय तुम्ही त्याचा व्हिडिओ, फोटोज,
सॉरी, पायरेट कंटेंट काय प्रोव्हाइड करतं की तुमचं पायरेटेड अल्गोरिदम चेक करतं की तुमच्या वेबसाईटवरचा जो पण कंटेंट आहे किती ओरिजिनल आहे, किंवा तुम्ही दुसऱ्यांचं जरी यूज केला असेल तर ते परमिशन घेऊन यूज केला आहात का नाही हे चेक करतं. जर नसेल तर कॉपीराईट स्ट्राईक आलं असेल तुमच्या वेबसाईटला तर तुमची वेबसाईट डायरेक्ट फर्स्ट पेजवरून 50व्या 60 पेजला काय होतं, डी रँक होतं. आणि लास्ट आहे रँक ब्रेन. रँक ब्रेन हे काय करतं, तुमच्या वेबसाईटवरचा जो पण कंटेंट आहे हा ए आय रिलेटेड किंवा ए आय रिलेवन्स कितपत आहे हे चेक करतं. आणि तो काय करतं, ए आय टूल्सच्या रिझल्टमध्ये सुद्धा तुमची वेबसाईट काय म्हणतात सजेस्ट करायचं ट्राय करतं. ओके, समजलं सगळ्यांना अल्गोरिदम 8च्या 8? हॅलो. हो ओके, कुणाला काही अडचण ह्याच्यामध्ये, प्रॉब्लेम काय, इश्यू काय, क्वेरी वगैरे, कुणाला काही डाऊट्स वगैरे? बरं ठीक आहे, चालेल. मी हा व्हिडिओ अपलोड करतो, सगळ्यांनी एकदा स्टडी करून घ्या. आपण डायरेक्ट आता मंडेला थोडंफार डिझायनिंगसाठीचं स्टार्ट करूयात. सर सर. हॅलो. हां बोला. हां बोला ना. सर हे जे आता तुम्ही सांगितलं तर 8 अल्गोरिदम, तर हां. सर हे म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये बघायला भेटलं का आपल्याला म्हणजे करायला? हे अल्गोरिदम हां करायचंच आहे ना आपल्याला. ओके ओके. म्हणजे हां, ॲक्च्युली हे 8 अल्गोरिदम काय आहेत, की हे गुगलचे रूल्स आहेत, की तुमच्या ओके. वेबसाईटवरचा कंटेंट कोणत्या रूल्सच्या अंडर पाहिजेत. ओके. हे आपण आज बघितलेलं आहे. त्या रूल्सला कन्सिडर करूनच काय करणार आहे, आपण आपल्या वेबसाईटचा जो पण कंटेंट घेणार आहेत. आता समजा तुम्ही एखादी वेबसाईट बनवणार असेल, आता तुम्ही कोणत्या टॉपिकवर बनवणार आहात तुम्ही आता वेबसाईट? सर मी डिसाईड केलं तर ह्याच्या रिअल इस्टेटसाठी. हां, समजा रिअल इस्टेटसाठी बनवताय. ओके. मग त्या रिअल इस्टेटच्या वेबसाईटवर तुम्ही जो पण फोटो यूज करणार आहात, समजा बिल्डिंगचा असेल, तुमच्या प्रॉपर्टीचा असेल किंवा एखादा डाटा यूज करणार असेल, हे कोणत्या पद्धतीने हवं आहे, म्हणजे कितपत ओरिजिनल पाहिजे तुमच्या वेबसाईटवर, हे सगळं, म्हणजे तुमची वेबसाईट युजर फ्रेंडली कशी पाहिजे, मोबाईल रिस्पॉन्सिव्ह कशी पाहिजे, हे सगळं काय करतं ह्या रूल्सच्या अंडर येतं. मग हे रूल्स आपण त्याच्यासाठी शिकतोय की आपण ज्यावेळेस वेबसाईट डिझाईन करतो ना, तर ह्या रूल्सला कन्सिडर करूनच करायला पाहिजे, जेणेकरून काय होईल, तुमची वेबसाईट एस सी ओमध्ये इझिली रँक होते. हां, ज्यावेळेस डिझायनिंगचा पार्ट येईल किंवा आपल्याला डाटा कलेक्शनचा पार्ट येईल, त्यावेळेस तुम्हाला इझिली प्रॅक्टिकल करताना समजून जाईल ह्या गोष्टी. ओके. ओके, ठीक आहे, चालेल. आपण आता डायरेक्ट मंडेला हे करूयात, तोपर्यंत सर, तुम्ही बाकी. हां बोला. कालचं लेक्चर अपलोड नाही केलेलं का? हो हो, आजचं आणि कालचं दोन्ही एकसाथ करून देईल मी आता. ठीक आहे, चालेल. चला, कुणाला काही डाऊट्स वगैरे असतील तर ग्रुपमध्ये वगैरे पण विचारा. तुम्हाला हे करून देईल मी, आन्सर देईल तिथे. चलो बाय, आता मंडेला भेटूयात व्यवस्थित. तोपर्यंत वेबसाईट रिलेटेड सगळं, वेबसाईटचा टॉपिक असेल, वेबसाईटचे वेब पेजेस असतील, हे सगळं फायनलाइज करून ठेवा तुम्ही. ओके. ठीक आहे, चला मी नोट्स वगैरे अपलोड करतो, तुम्ही बघून चेक करून घ्या. सर, PDF ग्रुपला टाकसाल? हो हो, मी शेअर करतो लगेच PDF. चलो बाय बाय.